नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता तिसरीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण तिसरीचे संकलित मूल्यमापन 2 पॅट पेपर 2025चा आपण ही क्वेश्चन पेपर उत्तरासहित आपण अभ्यासणार आहोत. उद्याचा हा पेपर आहे आणि यासाठी आपल्याला असे सर्व प्रश्न येणार आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा. सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीत लिहून ठेवा. काही अडचणी असतील तर कमेंट करा. आणि यासारख्या गणित इंग्रजीची प्रश्नपत्रिका आपल्याला सरावासाठी हवी असेल तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. संकलित मूल्यमापन 2 पॅटचा पेपर इयत्ता तिसरी विषय मराठी द्वितीय सत्र. एकूण 30 गुणांची आपली ही प्रश्नपत्रिका असणार आहे आणि ही सोडवण्यासाठी 1 तासाचा वेळ हा दिला जाईल. त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न, शब्द ऐकून लिहा. 5 गुणांसाठी शिक्षकांनी कोणतेही 5 शब्द यात सांगायचे आहेत आणि ती विद्यार्थ्याला लिहायला लावायची आहेत. बघा, पहिला तिसरी, कौतुक, विद्यार्थी, पर्याय, म्हणाला, या पद्धतीने. त्यानंतर प्रश्न दुसरा बघा, चित्र पहा आणि 4 ते 5 ओळीत वर्णन करा. बघा, या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे. ते चित्र आपण पाहायचं आहे. बघा, चित्र दिवाळीच्या सणाचं चित्र दिलेलं आहे म्हणून चित्राला आपण नाव दिवाळी दिलेलं आहे. आणि त्यात दिलेले चित्र हे दिवाळी सणाचे आहे. चित्रात आई, बाबा व सर्व भावंड आहेत. सर्वजण आनंदात दिवाळी सण साजरा करत आहेत. मला दिवाळी सण खूप आवडतो. आम्ही त्या दिवशी खूप फटाके फोडतो. या पद्धतीने दिवाळी सणाचं वर्णन आपण करायचं आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा आणि 3 ते 5साठी एक उतारा या ठिकाणी दिलेला आहे. बघा तो उतारा, करवंद हे आपल्या राज्यात सगळीकडे आढळणारे एक काटेरी झुडूप आहे. हुगडी, माळ, राणे आणि डोंगराळ भागात वाढणाऱ्या या झुडुपाला चवदार फळे येतात. फलांचा रंग, आकार किंवा चवीनुसार करवंदाला कडू करवंद, लिंबू करवंद, लेंडी करवंद, पांढरे करवंद, किरी करवंद अशी नावे दिली आहेत. करवंद पिकल्यावर काळी होतात, पण किरी करवंदे मात्र पिकून गोडसर झाली तरी रंगाने हिरवीच राहतात. त्यानंतर प्रश्न तिसरा, उतार्यात काटेरी झुडपांची माहिती दिली आहे. उत्तर करवंद. कोणत्या काटेरी झुडपाची माहिती दिली तर करवंदाची. पुढचं, पिकलेल्या करवंदाचा रंग कसा असतो? काळा. त्यानंतर पुढचा प्रश्न, करवंदाला कोणकोणती नावे दिली आहेत? चवीनुसार करवंदाला कडू करवंद, लिंबू करवंद, लेंडी करवंद, पांढऱ्या करवंद, किरी करवंद अशी नावे दिली आहेत. पुढचा प्रश्न 6 ते 8साठी एक कविता दिलेली आहे. ती आपण मनात वाचायची आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची. बघा ती कविता, माझ्या मागे तुम्ही पण वाचा. ट्रॅफिक दादा सांगा सांगा तुमची भाषा आम्हाला सांगा. छोट्यांचा ऐकून एकच गलका, ट्रॅफिक दादा म्हणाले ऐका. दिसता समोर लाल दिवा, गाडीला तुमच्या ब्रेक लावा. खांबावर दिसता पिवळा दिवा, इकडे तिकडे नीट लक्ष ठेवा. हिरवा दिवा लागेल तेव्हा गाडी तुमची पुढे चालवा. या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवायचा आहे. त्यानंतर प्रश्न 6वा, कोणता दिवा लागल्यावर गाडीचे ब्रेक लावावे? उत्तर आहे लाल. कोणता दिवा लागल्यावर गाडी पुढे चालवावी? उत्तर आहे हिरवा. ट्रॅफिक दादाचे काय म्हणाले ते तुमच्या शब्दात लिहा. लाल दिवा लागल्यावर गाडीचे ब्रेक लावावे, हिरवा दिवा लागल्यावर गाडी चालवावी. पुढचा प्रश्न, रिकाम्या चौकोनात योग्य अक्षरे लिहून योग्य शब्द तयार करा. कारल्याची चव कडू, गव्हाचे पीठ पांढरे, कारल्याची चव कडू, लाकूड कापण्याचे एक हातायार करवत. त्यानंतर 10वा प्रश्न, विरुद्धार्थी शब्द लिहा. पारतंत्र्य, स्वातंत्र्य, कमी, जास्त. 11वा प्रश्न, हिरवे हिरवे गवत. उत्तर आहे निळे निळे आकाश, कोवळे कोवळे ऊन. वाक्यात उपयोग करा. चेहरा उतरणे, वाईट वाटणे, अर्थ आहे त्याचा.
आणि वाक्यात उपयोग, आई रागवल्याने परीचा चेहरा उतरला. त्यानंतर पुढचा 13वा प्रश्न, तुमच्याकडून एखादी चूक झाली तर तुम्ही आईला कसे सांगाल? तुमची चूक तुम्ही कशी सुधाराल? उत्तर, सॉरी आई, माझ्याकडून आज लोणच्याची बरणी फुटली. तू बाबांना सांगू नकोस, नाहीतर बाबा मला मारतील. तूही माझ्यावर रागावू नकोस, मी यापुढे लोणच्याच्या बरणीला हात लावणार नाही. मला माफ कर ना आई, प्लीज प्लीज. या पद्धतीने हा प्रश्न आपण सॉल्व करायचा आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 3रीची संकलित मूल्यमापन 2 पॅटची मराठी विषयाची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित सोडवलेली आहे. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.